सासूबाई, आज काय खाऊया? कोंबडी वडे. भाजणीसाठी लागणारे साहित्य तुम्ही पाहून घ्यात आणि तशा प्रकारे तुम्हाला तुमच्या घरी रेडी करून ठेवायचे ते सगळी सामानं. त्यामधून फक्त गहू आणि तांदूळ तुम्हाला रोस्ट करायचं नाही आहे. बाकी सगळ्या डाळी, मिरी, बडीशेप ते सगळं फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला. लवंग म्हणा, सगळ्या गोष्टी फ्राय म्हणजे रोस्ट करून घ्यायचे तुम्हाला. त्याच्यासाठी तेल वगैरे काही कसलीच गरज लागत नाही. नंतर एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि मस्तपैकी त्याला पसरवून ठेवायचं आहे, जेणेकरून त्यांचं जे हॉटनेस असतं ते निघून जाईल आणि ते एकदम कूल डाऊन होतील एवढं तुम्हाला ठेवायचं आहे. कूल झाल्यानंतर जसं आपण दळण करतो गहूचं, तसंच तुम्हाला सेम ह्याही गोष्टीचं दळण करून आणायचं आहे. जसं चपातीचं पीठ मळतो तसंच तुम्हाला हे पीठही मळायचं आहे. जास्त नरमही नाही आणि जास्त कडकही नाही, जसं चपातीचं करतो तसंच. त्यानंतर माझ्याकडे आहे चपाती मेकरची शीट. त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावलेलं आहे मी आणि तुम्हालाही तसंच करायचं आहे. थोडंसं तेल लावायचं, नाही तर ते हाताला चिटकून जाईल आणि मग ते थापली जाणार नाही, थापायला मुश्किल होऊन जाईल तुम्हाला. सो त्यानंतर तुम्हाला ना ते जास्त जाड करायचं आहे पीठ, ना ते पातळ. थापताना एकदम समान म्हणजे सेम साईडचा सेम ठेवायचं आहे. फ्राय करताना एक साईड फ्राय झाली की लगेच दुसऱ्या साईडवरती आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. नाही तर काय होतं, हे पुरीसारखं आपण फ्राय नाही करू शकत. पुरीसारखं फ्राय केलं तर ते फुलत नाही. म्हणून एक साईड लगेच टाकली की लगेच त्याला परतायचं आहे आणि आपली वडे तयार आहेत. तुम्ही पाहू शकता, मस्त टम्म फुललेला आणि टेस्टला तर एक नंबर आहे.